तेव्हाच लोक तुला ये रे की बघतात लोक. कोणाला उत्तर पाहिजे होतं घ्या आता अख्खं उत्तर घे गाणे सगळी बैली पण तिथे मानपान म्हणजे दिवाळीला काय द्यायची का? मातन बल्लारे गाणे घ्या गाणं Check this out. Okay. I look good. Okay. On the street and I got my swag on. Okay. Get the money, gotta get my bag on. Okay. Triple. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपला दिवस दुसरा. काल आपण जेजुरीवरून घरून आलो आणि आज आपला आहे गोंधळ आणि आपण रेडी झालो आहे फुल फट्टे रेडी आपण. आणि आता बाहेर सॉरी पब्लिक जमा झाली. पब्लिक फुल रेडी आहे, आवाज आहे. आणि आता पालखी निघाले आणि रात्री आपला गोंधळ आहे. जरा फोन थंड करत ठेवला आहे, वेट तुम्हाला दाखवतो आहे. फोनची जरा हिटिंग आमच्या खूपच वाढलेली आहे, तोपर्यंत तो थंड होत आहे. तर चला भेटूया पुढे कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये जशी मजा आली तशी या ब्लॉगमध्ये पण मजा येईल, कारण या ब्लॉगमध्ये खरी गेम आहे, म्हणजेच गोंधळचा आहे सगळं या ब्लॉगमध्येच आहे. तर चला भेटू पुढे.
डावेल आणलाय म्हणून त्यांना त्रास आहे ना ते एवढं काढत आरवा आहे म्हणून ते सापडी ना आरवा आहे त्यांना म्हणून ते एवढं लय जरा आडवा आहे लय आडवा आहे घे मागं कोणी पण असो आईच्या पायरीशी या पहिले पाणी आईच्या या पहिले पाणी या आईच्या पहिले पाणी या पालखीला फक्त पहिल्या पालखी दिसू द्या फक्त पालखी तिथे पालखीला जागा पालखीला जागा पालखीला जागा मोकळी करा तिथे पालखीला जागा मोकळी करा दोन्ही बाजूला सरका मध्ये जागा मोकळी करा पालखीला पालखीला जागा मोकळी करा जरा तुम्ही पण थोडा जागा मागे कर त्यांना आरत्या करू द्या इकडनं त्यांची आरत्या घ्या पहिले इथं आरत्या घ्या पहिले तुम्ही आरत्या करा पहिले सगळ्यांनी यायचंय सगळ्या मागे ओढायचंय काय असेल मागे लागून सगळ्या ताकदीने यायचंय चाल एकदम शिवर मोकळा करून दे आता थोड्या वेळात आपलं जेवणासाठी जाणार आहेत आपण आणि त्याच्यानंतर आपलं गोंधळ चालू होईल सध्या इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्यासाठी जोड आहेत त्या गावात गेल्यात फिरायला म्हणजे काहीतरी ती प्रथा आहे त्यांची ते करण्यासाठी गेल्यात तर थोडा वेळ आम्ही बसलो आहे अर्धा तास झालं बसलो आम्ही इथे अजून किती वेळ लागेल काही सांगता येत नाही
बेकार बेकार. आमची जेवण वगैरे झाल्यात आणि आम्ही गोंधळाला बसलोय. गोंधळ आमचा थोड्याच वेळात चालू आहे, बघू शकता तुम्ही. पब्लिक वगैरे भरपूर आहे आणि हे बघा फासद्याला रस्ता ठरवत आम्हाला डायरेक्ट लटकायची आहे ना. तर एक एक वाराही लागत तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. क्राऊड चेक करा, क्राऊड फुल क्राऊड आहे, अजूनही मंडळी येते चालूच आहे. तर चला गोंधळ चालू आहे. गणेश कदम प्रस्तुत आयोजक आहे, धन्यवाद. आजच्या आमच्या कार्यक्रमाचे विधी करते अरुण मारवण निश्चित आहे, यांच्यासाठी जर टाळ्याचा गजर असू द्या. राजा रे मोकळा आवाज करा म्हणून बाबा देवाच्या मला त्या गजानन गणपती उघड शुभ कार्य करायचं असलं म्हणलं बाबा. हा प्रथम पूजा करायची गजानन गणपतीची म्हणलं बाबा. गणपती
त्याच्या त्याच्या शक्तीने येऊ दे. मी पण इथं बसलोय. जी शक्ती आहे ना तिवरे परिवार 100% नसली चालेल, 30% असली तरी चालेल, पण त्याच्या शक्तीनेच आला पाहिजे. हॉटस्पॉट देऊन चालेल का तुम्हाला? नाही चालेल का? त्याच्या शक्तीनेच आला पाहिजे. मी पण जागा बसणार आहे. कोणाला भांडा लावणार नाही, कोणाच्या भांड्या टाकणार पण नाही. जो येईल तो त्याच्या शक्तीने. बरोबर. चला देवा द्या. माझ्या कानामध्ये एका व्यक्तीने येऊन सांगितले मला. काय सांगितलं सांगू का? महाराज बाहेरची वारी नाही आली पाहिजे. मी उलट्या बोलतो येऊ दे आता. तिवरे परिवार तुमचं देव किती पॉवरफुल आहे तुम्हाला चेक करायचेत का? जर आपल्या कोंडारामध्ये जर बाहेरचा जर वाघ शिरला तर आपला देवाने सांभाळला पाहिजे का नाही? येऊ दे ना, मी बसलो ना इथं. पण ज्याने यावा आनंदाने यावा, नाही तर आमचा उलगाडा करून द्यावा. खुल्लं मैदान देतो चला, कोणी या, खुल्लं मैदान आहे, चालेल ना? मी सांभाळली सगळ्याला. पण येणाऱ्याने माझ्या या फुलाची थोडी तरी ओळख द्यावा. बरोबर ना? आपल्याला काही गोड पण नाही. तिवरे परिवार, ओ तिवरे परिवार, आपल्या कुलाची कुलदेव माहिती का कोण आहे? नाही. कुलदेव माहिती का कोण? नाही.
हे पाहुणे आहेत, त्यांना मानपान द्या. आनंदाने आलेत ना, आनंदाने आता आनंदाने मान देतो. स्थानावर जाणार का ते बांगडू उतरव. साने महाराज बांगडू उतरा. आनंदाने भंडारा घ्या, आनंदाने या. परत लागत आम्ही तुम्हाला देऊ. हा आनंदाने. हे आपल्या कुलाचे आहेत का? हे कुलाचे आहेत का? एवढे 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 आपल्याचे द्या. गावदेवीचा कोणता गजर पाहिजे? ओके, पहिल्या मानतीचा आहे ना. येऊ दे. आई गावदेवी तू गावाची पदारी. एवढी एकदम नको, आपण जरा विचारू त्यांना. बोला कोण आलेत? आम्हाला या परिवाराचा जागरण गोंधळ घेतलाय. मला प्रत्येक शक्तीने जी आलेली शक्ती आहे तिने ओळख करून द्यावी. फक्त एक पेन एक वही घेऊन ठेवा. ज्या जणाला विचारलं त्याचं नाव लिहायचं. त्यांनी कोणती गडू? गाव शिवाराची मालकीन. बरोबर. पण हा जागरण गोंधळ आम्ही कुळाचा मांडलाय. आनंदाने या कुलामध्ये आल्या तुम्ही. मग माऊली आम्ही तुम्हाला परत बोलू. त्यावेळी येऊन आम्हाला कोड काय सोडून देणार का? हा मग आनंदाचा भंडारा देऊ आम्ही तुम्हाला. आता द्या आनंदाचा भंडारा. आम्ही गजर देऊ तेव्हा येणार तिकडे नाही महाराज. ज्याला विचारलं त्यांना द्यायचं. द्या ना भंडारा. आधी ओळख घेऊ. हाताने घ्यायचं, आपल्या हाताने द्यायचं. चला आनंदाने भंडारा घ्या. आम्ही गजर करू. एक 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 एकत्र आलं ना तर काय समजायचं ना आपल्याला. तुम्हाला नाही ना मलाही नाही समजायचं. नुसतं लग्नासारखा त्या हल्दीच्या गावदेव. चला आम्ही तुमचा गजर करू. चला बाकी कोणता नाही करणार. आपलं पण गावदेव आहे ना. कोणत्या शिवारातून आले? हा तिला शिवारातून. चला बाबा स्थानावर चला. आनंदाने स्थानावर चला. मग खेळायचे का तुम्हाला? आमचाही गावदेव तुमचाही खेळा ना. अहो एवढा आनंद आहे तर खेळो ना तुम्हाला वेळ. चला वागोबा शांत व्हायचं. एकदम स्थानावर जायचं. घ्या गावदेवाचा. माझ्या गावाच्या गौरीवा आईला तुझ्या भेटीला गावाच्या गौरीवा आईला तुझ्या भेटीला गौरीवा आईला तुझ्या भेटीला गावाच्या गौरीवा आईला तुझ्या भेटीला. आनंदाने आलेत ना. मग आमच्या शिवाराचा गावदेव आहे का जागा? या माझ्या बावगड शिवाराचा गावदेव जागा आहे का देवा? तू जर आलाय तर कोण आले? बोला माऊली तुम्ही. कोण आले सांगायचं. तेवढे परिवार ना. कोण आले सांगायचं. ओळख द्यायची आम्हाला. गावदेवा सांगा ना. ह्या बावगड गावाचा शिवाराचा गावदेव जागा आहे का? एक उदाहरण देतो तुम्हाला. ते समजून जा नंतर. का बोला बोला. जागा आहे का शिवाराचा?
देव आलं येशी परत गेलं. का गेलं? आपण बोल कोणी येऊ दे, कोणी येऊ दे, आपला पण गावदेव बघू ना. गावदेव कशी आहे, कुलदेव कशी आहे, कुलदेवी कशी आहे. देवा हिरवा बसलाय का आपल्याकडं? हिरवा बसलाय का आपल्याकडं? हा मग या झाडाचा फुलाचा लेकरू हिरवा आहे का? कुल हा पाल्या जागेवर जाऊ दे का थांबू दे? थांबलं तर आमच्या हातात राहील. मधून आमच्याकडे ठेवू कसा चालला? आम्हाला तुमचं तुम्हालाच घेऊन जा दे म्हणणार परत. मदत कराल का आम्हाला थोडी? देवा मदत कराल घ्या कुलाला. मग काही थोडं कोडा पडलाय ना आपल्याला, थोडं उलगडाल का? नाही ठीक आहे द्या रस्ता. जे काय बोललं ते खरं बोललं ते. कसं आहे, जे बोललं ते खरं बोललं. नुसतं ताल केला का काही नाही उलगडत तर नाही उलगडत. पण सांगतो एक उदाहरण देतो. समजा एक मला एक सांगा, थोडा मला एक डाऊट येतोय. ही साऊंड सिस्टम नेहमी चांगली चालणार आहे, आज का शांत आहे? बरोबर का हो? खरं गोष्ट. ह्या जागेचा काय इतिहास आहे का हो? इथं घर होतं का पहिला? गठा होता गठा? आणि जुन्या पाटलाचा होता का? तुम्हाला दाबला त्यांनी. काढू त्याला पण बाहेर काढू आपण. या कोण आल्यात? हो माऊली कोण आल्यात? हा वणीच्या सप्तशृंगी आई आल्या का? हा किती आल्यात? आनंदाने आल्यात का? मला आई फक्त माऊली कोण आल्यात आपण सांगा. कोण आल्यात आपण? ना माहित. आपण कोण आल्यात माऊली? विचारा महाराज. हा जीवदानी माता आल्यात, आनंदाने आल्यात का? हा आपल्या तिवरे बरोबरचे का? मग घ्या एक जीवदानीचा बघूया आता. हिराला गावाची ग अगं हिराला गावाची ग सर्वांनी टाळा वाजवायचे. आणि जीवदानी माता माझी
हे बाबा बसलं होतं ते रागात गेले का काही नाही ना हा, असं बोला नाही बोला कवड्याची माला बिला घालून आलेत ना म्हणून विचारलं मी या गाडी म्हणून तर बोलो ना मी काय बोलोय कवड्याच्या माल घालो काही रागात गेलं का आपलं चेतना दे तेवढेच आहेत ना मी कुठे काय बोललो हे बघा आपलं गोंधळ तुमचंच पाहिजे आता गाव देऊ चल आता वाघोबाचा घ्या आपल्या उचला त्यांना उचला ताल नाही करायचं कोणत्या झाडाला हे करायचं नाही जे का असेल ते सांगायचं आम्हाला झाडाला कोणत्याही झाडाला काय करायचं नाहीये शक्ती रूपाने तुमच्याकडे शक्ती असेल झाडावर येणारी घाण त्या झाडावर येऊन द्यायची नाही तुम्ही कोण आले पहिले तुमची ओळख द्या मला तुम्ही कोण आले ओळख द्याल का हा तुम्ही कोण आले सांगाल का आम्हाला हा शिवाराचा आहे कुलाचं आहे गावाचं आहे कोण आहे आम्हाला सांगाल का हा यायचं तर मोकळ्या मनाने यायचं जे का असेल ते घ्या वाग्या आलं रे टरकडी पेरी जण वाग्या आलं रे टरकडी पेरी जण बोला असंच खेळते ठेवायचे काय झाडाला नाही सांगता येत ना मग आनंदाने भंडारा घ्यायचं स्थानावर द्यायचं जेव्हा तुम्हाला बोलवणे येईल तेव्हा यायला का ज्या रुपयाचे असतील ते बोला का खेळते राहायचंय महाराज आता मूल याला आपलं चालू करा हा कोणतं हे नाही बोलत त्यांना सांगाल ना मी सांगाल ना आधी जेवढी खेळायची ना वारी तुम्हाला ऐकायचे का या इथं मी सांगतो कुठून आहे सांगू का द्या साथी बहिणींचं घ्या सांगू ना तुम्हाला कोण आहे यांचं माहेर कुठलं हा मी आता त्यांची इच्छा आहे तर मी पूर्ण करतो यांच्या ह्या माहेरच्या नित्य बाहेर यांच्या नित्य बाहेर आणि हे दोन पिढीचे आहेत दोन पिढीचे म्हणजे कोण तर यांचं अजून माहेरचं कोण आहे तिकडचं याच गावात दिलेलं कुठे आहेत त्या ह्या तुमच्या कोण आहेत सुनबाई आहेत तुमचं माहेर कुठलं भाची बरोबर आहे यांच्या नित्य बाया आहेत माहेरच्या साती बाया आहेत काय आहेत साती बाया तुमच्या माहेरी म्हणजे तिकडं कोणत्या बाईच्या अंगात साथी असरा यायच्या कोणत्या म्हाताऱ्याच्या अंगात आहे माहितीये तुमचं जे शेत आहे शेत कोणाच्या ऐकलं का घ्या बायांचं कोणाच्या अंगात यायच्या आता सध्या बहिणी आता होता ह्या कुठे गेले ते उलगडा पाहिजे होता सगळ्यांचा उलगडा देणार आहे मी ह्या फुले तिच्या वडिलांच्या अंगात येत असतील म्हणजे तुमच्या भावाच्या त्या मुरल्या गेल्या तर तशाच राहिल्या वडील आहेत का तुम्हाला आता भाव आहे का वाढलं ते मग त्यांचं वारं कोणाकडे येतंय तुमचं कधी अंग भरायचं का कधीच नाही ही कोण त्यांची कोण आहे ही झाडाच्या फांदीला फळ आलंय कोणाला आलंय पण कुठून आलंय माहेरून आलंय ते अपूर्ण राहिल्यामुळे त्यांचं राहिल्यामुळे ते फक्त घुमल
खेळेल, पण त्यांचा उलगडा कधी केला का? त्याही प्रेस्टर टाकला. म्हणून मी तसा इंटरव्ह्यू नंतर इंटरेस्ट असतो मला. पण आता नाही, मला जर कोणी ओपन चॅलेंज दिलं तर मी ओपन चॅलेंज बोलेल. तो त्यांच्या पुढे गेला रायटर, यांचं नाव माहितीये? यांच्या वडिलांच्या अंगामध्ये पहिल्या साथीबाया खेळत असतील. वडील वारल्यानंतर त्या कुठंतरी जावं म्हणून ते यांच्याकडे आल्या. त्या कशाने आल्या? त्या जाग्या करायला आल्या. त्या वाईट नाही आहेत, चांगल्या आहेत. माऊली आनंदाने करायचे का? गवली होते का ते? आता डोंगरावर तुमच्या दिवी आहेत का? हा, मग तेच या कुलाचाच बोलत हवे ना. मग त्या बाया त्यांच्या कुलीच्या यायच्या म्हणून आपल्या कुलीमध्ये आल्या. मग आनंदाने त्यांना मानपान द्यायचं का? तर घ्या. अगं दिसत गावा हातात काडी पाय डोंगरी पोरा सारी पाण्यात कोण बुडलाय तुमचा? माहेरी पाण्यामध्ये कोण बुडलाय का? हा, चुलती लिओ. कोणाला उत्तर पाहिजे होतं? घ्या आता हक्क उत्तर. घे गाणे. सगळे वेळी आता त्यांना घरात बसवले का? त्या चुलतीला घरात बसवले का? ती स्वप्न कोण लिहायची? लिहू घे रायटर. आता रेंज घेतली मी. माझ्या साथी कोण आल्यात? कोण आल्यात? ओळख देणार का आता? हा, कुठून आल्यात? कुठून आल्यात? मग आल्या स्थानावर जायचं का झाडाकडे खेळायला जायचंय? हा, कोण आहे मालक यांचं? सासूबाई सांगतोय त्यांना. आता ठेवायचं नाही ठेवायचं तुमचं. मी उलगडा करून दिलाय. अजून उलगडा पण ऐका ना. आता उत्तर देत ना. मी माझं काम केलंय. ऐका ना, मी आणल्याच नाही तर मी काढील कुठल्या? मी उत्तर काय दिलाय? तिच्या वडिलांच्याकडे होत्या, त्यांचा थान होता. थान, तो थान होता. तुम्ही पाण्यात सोडला का आहे? हा, मग मी सोडणार कोण? बंद करणार कोण? त्या फक्त तुम्हाला जाग्या करायला आल्यात. कुठून आल्यात? इथून आल्यात. मी ऍड्रेस दिलाय, पत्ता दिलाय. आता त्या पत्त्यावर पोहोचवायचं नाही पोहोचवायचं कोणाच्या हातात आहे? आमच्याकडे आनंदाने आल्यात तिवळे परिवारामुळे. आम्ही आनंदानेच घेतल्यात त्यांना. माऊली आनंदाने येणार ना? फक्त या वाघोबानी काल उठलं त्याचं कारण असेल. त्या ह्या कुलाच्या नाही तर त्या शिवाराच्या कुलाच्या असतील म्हणून तो का बोलतो त्या जागेवर तुझ्या तू जा. तो वाईट नाही बोलला. तो का बोलला त्या शिवाराच्या ह्या कुलाच्या म्हणून त्या आनंदाने घ्या. खेळू त्यांना आई खेळवतो. माझ्या पद्धतीने साकडं घेतो. परंतु यांचं जे वडील असतील घराने घ्यायचं का पहिले? हा, मग त्यांचा जो स्थान असेल ना त्याला जर याही जाऊन ओटी भरली, बाबा रे माझ्यात होईल ना होईल, मी त्या ठाण्यात देतो. नाही तर काय होईल माहितीये का? यांचा संसार टिकून देणार. संसार टिकून देणार नाही म्हणजे त्या देवी नाही देणार. कारण तो गवली आहे ना त्या बायांचा. कोण? त्या गवल्याचा मी सांगतो. तुझी गुंगाराची कटीला काढवा गवळ्या रे, गुंगाराची काठी, तुझी गुंगाराची कटीला काढवा गवळ्या रे. बोलत चालेल ना? या 7 बायांचा जो जोडीदार आहे, आज या बायांच्या जोडला जोडीदार आहे का? याचं कारण त्या बाया मुरल्यात वयाच्या 14व्या वर्षापासून. किती? 14व्या वर्षापासून मुरल्या. त्यामुळे तो गवल्याला म्हणजे जोडीदाराला ती थांबून देणार नाही. माझी गवसकर मग तुला ठेवील. आणि त्या घरी तिथं खाना देत असतील, कोंबडा देत असतील. कुठं?
ताल नाही करायचं. तुमचे जे भाव असतील ना तिथं देत असतील मान विचार तुम्ही सांगतो तेवढं सांगा. आता ह्या जर मोकळ्या गेल्या तर यांचा जोडीदार म्हणजे जो गवलीने बोलताय ना त्याला जोडीदार बोलता येईल, तो धरून चालेल. नाहीतर ते मुरले असते ना अशा तर ही चिडचिडपणा जाम करणार, ताल जाम करणार, रागात निघून जाणार. व्हायचं का कधी? रागात निघून जायची का बाई? आणि पाण्याच्या ठिकाणी जाऊन बसायची का? हा, नदीच्या ठिकाणी ओलाच्या ठिकाणी कधी जायची का? विहिरीच्या ठिकाणी जायची का? ऐका नसेल माहित पूर्ण आहे का? कारण या बाया कुठले आहेत? पाण्यातले आहेत. कुठले आहेत? हो अगं गंगाच्या मला माझ्या बाया होत्या नदीच्या पाण्यात. नदीच्या पाण्यात गंगा जमुना वतुदाल्या बाया, 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 गंगा जमुना वतुदाल्या बाया. पाण्याजवळ जाऊन द्यायच्या का? देवीला जाऊन द्यायचे, आपल्या झाडाला द्यायचं नाही. खूप वेळेला गेल्यात या पाण्याच्या ठिकाणी गेल्यात पण त्यांची इच्छा झाली त्या उडी मारायला पण कमी नाही. म्हणजे त्या सावलीत त्यांच्या पुढे तुम्हाला माहित होतं का याच्या आधी काय ते? मग आता आनंदाने तुम्हीच या पुढे आरती द्या त्यांना. या पुढे या. सावण जवळचे जरा खाली बसा, सगळ्यांना बघायला भेटेल. आई आरती करायची आणि सांगायचं जे का असेल तुझं येड्या भक्तीने करते, आल्या स्थानावर जायचं, झाडाला तकलीफ द्यायची नाही. हा पहिले देवान आरती करा. इकडं ही आपल्या कुलातली का नाही? ही मोकली तर एक कुलाचा एक भाग मोकला का नाही? या तर बाया तुमच्या याच्या देऊन बसायला बघितल्या तर चालेल का? हा म्हणून मी एक 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 टप्प्याटप्प्यात घेतो. करा आता आरती. सहकार्य करा. खाली बसा. आडनाव काय? बांगर बोलत आहे ना. ज्या कोणत्या असतील आल्या जागेवर जा, स्थानाला जा, झाडा तकलीफ नको. आमच्या दोन तसं तुझं करील. झोपे बांगर का बैठे बांगर? हा बांगरामध्ये ना दोन. त्याला पण नाही माहिती. नाही झोपे बांगर म्हणजे झोपून जाळून घेतात ते का गाडून घेतात ते बांगर बैठून बसून. हा आहे ना त्याच्यामध्ये पण. त्याचं कारण सांगतो मी जे बोललो ना खाना पिना द्यायची तो देत असते म्हणून त्या घरात घटना घडल्यात. आता मी माझ्या पद्धतीने मी सांगायचं काम केलं, मोकलं गेलं. आई फक्त जाऊन येणार सातीबाद म्हणजे गावदेवीच्या बाजूला, गावदेवीला कुठेही जा ओटी भरा यांच्या हातून. यांचं स्वतःचा इथं म्हटलं चालेल. आता इथं आल्यात ना आपल्या तीन परिवार आल्यात. घ्या हो काठी घ्या, लाव भंडारा त्यांना. चला स्थाना हो भंडारा द्या हातात. एकदम मोकळ्या झाडाचा तकलीफ ना आली पाहिजे, झाडाला बट्टा न लागला पाहिजे. एकदम मोकळा आल्या स्थानावर जायचा, एकदम मोकळ्या मनाने, एकदम मोकळ्या मनाने. मी तुम्हाला आधीच सांगतो 10 केला होता तो 2च केली, पण पक्क केली. नुसता घुमायला लागला तर किती वाऱ्या आल्या तुमच्या? मी तर उठलो पण नाही अजून, जागरचे उठलो पण नाही. म्हणून सांगतोय येईल ना. कोणती वारी मुद्दाम येत नसते, तिला काहीतरी अडी अडचण असते. का असतंय? आपण त्या कुलाचा गोंधळ म्हणजे काय? अंबाबाई कुठून आल्या? कुठून आल्या? माऊली कोल्हापूरवरून आल्या. या कुलामध्ये तुम्ही बसल्यात का? हा या कोल्हापूरचं. आम्ही कोलीच्या कोल्हापूरच्या राणी, कोल्हापूरची आली का माझी आई भवानी, कोल्हापूरची आली का माझी लक्ष्मी, कोल्हापूरची आली का माझी आई भवानी, कोल्हापूरची आली का माझी महालक्ष्मी, कोल्हापूरची आली का माझी महाबाई, कोल्हापूरची आली का माझी अंबाबाई, कोल्हापूरची आली का माझी अंबाबाई, कोल्हापूरची आली का माझी
मग ह्या देवारी तुम्ही बसल्यात का? हा, मग ह्या देवारी बसल्यात तर कोणत्या गटी बसल्यात आम्हाला दाखवाल का? त्या बादी यांचं घेऊ घ्या, परत गाणं घ्या. कुठलं नाही तर आपण बघू काय ते. तिवरेच आहेत ना आपले? आता कोल्हापुरात ऐकू ग कोल्हापुरात. कालिकाचं घ्या जरा. ही अमुषराजीला कली कसा दिला, ही अमुषराजीला कली कसा दिला शिष्या घरी भक्ताचा, शिष्या घरी भक्ताचा कुठे हे झाड पहिल्यापासून येतंय का? पहिल्यांदा झाले का? नाही अंग भराचा गेलो. कधी कधी वरते ना. परिपूर्ण देवार आहे का तुझा? हा, या परिवारामध्ये सर्व बरोबर आहेत का? हा, या कुलाचा उद्धार करून देशील का? हा, देवारा परिपूर्ण आहे का तुझा? याचं नाव लिहा का? काय सांगितलं ही? कोल्हापूरची अंबाबाई. माऊली आनंदाने आल्यात. हा देवारा तुमचा आनंदाचा आहे का? केलेलं मानपण आहे का बरोबर? मग या देवारामध्ये कुलाचेच बसलेत का बाहेरचे कोणी येऊन बसलेत? हा, तुम्हीच बसलेत का? बोला, आम्हाला ऐकायचे तुमच्याकडून. आनंदाने आलेत ना? आनंदाचा गजर आहे. आनंदाने परत तुम्हाला आम्ही बोलू तेव्हा येणार का? आता आमचा हा देवारा परिपूर्ण आहे का? बोला, आम्हाला सांगायचं, उलगडा करून द्यायचा. हा देवारा परिपूर्ण आहे का आमचा? आहे ना? मग ह्या भंडारी जे भंडार इथं टाकले ना, या देवारी बदल्यात तुम्ही परत येऊन मग आम्ही तुमची ओळख जर मागितली तर देणार का तुम्ही? मग आता आनंदाने स्थानावर जाणार, परत आम्ही तुम्हाला बोलू. दे महाराज भांडारा. पण तिथे मानपान म्हणजे दिवाळीला काय द्यायची का? हा, घरामध्ये बोलतोय, घरामध्ये. हा, हे जे शेतावरचं तुमचं आहे ना गावदेवी, त्या रूपाची ती आहे. तिला तुम्ही गावदेवी बोलता. त्या साथी बाया बोला का हे बोला, त्या रूपाची ते आलेले. पण मला सांगा, लखव्यासारखा म्हणला झालता घरात? हो झालाय. हा, झालंय का? गावदेवीचं गाणं घ्या. देवी माता
करायचं, काय सांगायचं आम्हाला? ह्या कोणत्या देवी सांगू तुम्हाला? लक्ष्मी रूपाच्या, पण फिरिस्त्या देवी असतात ना, फिरिस्त्या म्हणजे फिरत्या देवी, त्या रूपाच्या आहेत. हा, लखो मारला तो कोणाच्या घरातल्या व्यक्ती? तुमच्याच आहे का? हा, जर आई जर बसले तर का अशी अडचण आई? हा, बसले ना त्या घरामध्ये, काय कमी पडलंय का? हा, बोल, सांगायचं आले ना लक्ष्मी रूपात? मग सांग, सांगणार का? आले ना आनंदाने? मग सांगायचं आम्हाला. रस्ता मोकळा करून देणार का? का रस्ता मोकळा करून देणार का? काय कमी पडलंय तुला? काय सांग, कमी पडलंय? काय कमी पडलंय सांगायचं. एक माईक दे इकडे. काय कमी पडलंय? मग आले ना तू? मग आनंदाने आले का काय कमी पडलं तुला? कुठे बसले दाखव आता मला. आले सांग, कुठे बसले? कोण आले आधी पहिले सांग ना, कुठे बसले सांग. असंच खेळते राहायचं का तुला? असंच खेळते राहायचं का? मग झाडात तकलीफ द्यायचे का? तुझं मान तुला दिलं जाईल, तुझं मान तुला दिलं जाईल. सानव जाते का? आल्या सानव जाते? पहिल्यांदा झाले का वारे? नाही, मुरलेलं वारे 7-8 वर्षापासून. म्हणजे मुरल्यामुळे आता गोंधळामध्ये खुल्ले झाले. पहिल्यांदा खुल्ले झाले म्हणजे काहीतरी आडी अडचणीत म्हणून खुल्ले झाले. ते सांगायला बघतं काहीतरी. तिचं ताल नाही करायचं, सांगायचं. सांगतो मी, सांगतो. माऊली मी सांगू का? मी सांगू का? ऐका ऐका. यांची जी शेती आहे, जो जनावरांचा ढार होता, ढार म्हणजे जनावर बसायची, तिथं जुना देव होता का काही? सांगू मी आता काय तिथं? असा यांचा घरातला गडू काय होता का, मडका काय होता का, त्याच्यात देव होता का तिथं काही? सांगतो हो, कुठे ना सांगतो ना मी. भेटल कुठे सांगेल मी. असा मडका काय होता का त्या जमिनीमध्ये? काय खोदून काय वस्ता निघल्या होत्या का? थांबा. हा, काय निघाला? जे देवीच्या समोर फक्त छोटे मूर्त्या निघाल्या. मूर्त्या काय होत्या? मग त्या तुमच्या होत्या का कोणाच्या होत्या? हो हो, सांगतो मी, सांगतो. मडका होता का मातीतल्या निघाल्या होत्या? पण ते आता आहे, कोणी टाकून दिल्या? किती वर्षापूर्वी काढल्या? किती वर्षाला तरी आहे? असं 5-5 तोंडाचं होतं का? काल काल होतं का? हा, नाही नाही, असू नका. कोणी सांगत असेल. हे बघा, आपल्याला मदत पाहिजे सगळ्यांची. ऐका आई, येऊ दे येऊ दे, मी सांगतो तुम्हाला. या फुलाला का त्रास आहे, का अडचण? मी जे बोललो खानापिना द्यायची, त्याचं कारण सांगतो मी. हा, आता याचा गाठल्याचा अर्थ सांगू काय? तिथं एक साप फिरायचा का तेवढ्या जाग्यात? एक साप फिरायचा का? कारण हा जेव्हा महादेवानी खंडोबा अवतार घेतला तेव्हा हा सर्परूपी गाठला. म्हणजे काय बोलतात त्याला? माऊली येईल येईल, बरोबर सांगते ती. सांगतो तुम्हाला. सगळा उलगडा आता करतो बाबा. बाबा, हे तुमच्या कुणाचं वार आहे? पहिले वार आले तुमच्या घरातलं वार आहे. शेती पण तुमचीच होती, बरोबर आहे? त्या शेतीमध्ये नांगर लावताना काय, खोदताना काय निघलं होतं का? हा, जमीन कोणची? तुमची. मग जमिनीत जे सापडलं म्हणजे कोणाचं असेल त्या? म्हणजे मी सांगतो तुम्हाला, जे मी आईला बोललो खानापिना कशाला काय द्यायची का? बाबा आपलं देवाला जा ना, जा ना, मी दाखवतो कसे आहेत. ज्या देवारात मी शोधून काढलाय, तुम्हाला माहित होतं का त्या कुठं होत्या? आता मी वारी दरवेळी घेत नाही. वारीमध्ये मी शोधणार, मी सांगणार पेक्षा मी ज्या शोधून दिल्यात, कोणाला माहित होतं का त्या? आता मी दाखवतो काय आहेत त्या. आणि बाबा, मी जे खोलील पेटा राहता, मी वाऱ्या नका टप्प्याटप्प्यात घेतो, कारण त्या वारीवरती घाण नको जायला. त्या आता आणील ते रस्ता द्या खुला, सोडा. बघा आता
आपण एवढं वर्ष कार्य करतो, या गोष्टीची जाण होती का आपल्याला? हे वारं पण येऊन ते शोधतय. बाबा बरोबर बोलतात. ते मिळालं आणि ते आणून भक्तांनी कुठे ठेवलं? देवाऱ्यात. आता ते गावात शिवाराचं देवाऱ्यात चालेल का तुम्हाला? मी बोलत चालेल, पण काय ते तुम्हाला समजायला पाहिजे ना. येड्या भक्ताने आणलं ठेवलं, काय हरकत नाहीये. आणि ते मातीतले मी पण काढलेले. कोण होतं बघायला? तुम्ही कधी आयुष्यात बघितलं होतं का ते? हा, मग आता बघा. हा, आपण काढलं, येड्या भक्तीने काढलं. मला काय केलं का त्यांनी? नाही. आल्या मी सांगितलं अशी अशी वस्ता आहे, सांगितली होती का नव्हती? प्रत्येक वेळी वारी घ्यायला पाहिजे. आता येईल ते बघा. घ्या हो, गाणं घ्या, चेरोबाचं गाणं घ्या. अरे चोरोबाजी आवा ये लवकरी रे लवकरी, काय उठी रे तू केला चोरोबाजी. जो बघत होता त्या बाईचा कोणी नातलग होता का? घ्या का ते पहिला वदर तुला पहिला बाबा असंच होतं का? येत होत का? होतं हेच होतं आणि असंच होतं. गावदेव किती केला त्यांच्या? गावदेव किती गर्जना केल्या? रायटर लिखा किती? हे किती आहेत बघा, किती आहे? आई पण गावदेवी आले, लेखबाला असेल पण ते आली ना. बाबा असंच निघलं होतं का मातीतल्या? आणून कुठं बसवलं आपण? किती वर्ष माहिती का तुम्हाला? 50 वर्ष आलं, 60 वर्ष आलं. किती वर्ष? तुम्ही गोंधळ पण घातलं त्याच्यावर. किती गोंधळ घातलं? एक तरी घातला ना. ओळख केली का याची? मग असं देवाला ठेवायचं का? नाही, अजून त्याचा सूक्ष्म झालाच नाही. देवा माहित नाही. कोणाला वाईट नाही बोलायचं आपल्याला बघताना. मी जेव्हा पहिल्या दिवशी आल्यानंतर मी देवरात हात घालताना कसला उलगडा केला? किती माती होती याच्यात? घाण बिन होती. तुम्ही गोंधळ घेतलाय करायला, जागरण गोंधळ घ्यायला होताय. देव खेळती मला काय? देवानं भांडार लावला. तुम्हाला काय माहिती? देव का काय माहिती का तुम्हाला? बाबा तिवऱ्यांचा गोंधळ झाला, 10 ते 15 वाऱ्या केल्या. काय भारी गोंधळ झाला. असा शब्द आला असता ना, बघणारे गेला असता, तुम्ही गेला असता ना, मी पण गेलो असतो. पण जर त्याच्या मागची इडापिडा असती मध्ये होत, त्या घराचा वंश वाढवला का त्याने? वाढून दिला का? दिला का नाही दिला? कारण त्याचा मानपण आपण किती वर्षाने केला? केलं का आपण? मग हे जर बसलं, याचा मोक्ष लागला काय पाहिजे का नको? लागला पाहिजे. हे झाड केलतंय, हे झाड ज्या शेतामध्ये आहे ते भेटलंय, तिथलं हे झाड खेळतंय. याच्या वडिलांनी ते आणलेले, पण त्या वडिलाचा वंश वाढून दिला का? म्हणजे त्या अज्ञान असेल, त्यांना त्याच्यात समजलं नसेल काही. काही आणून कुठं बसवलंय? नाही ना. मग आता पंचांना विचारतो मी, याचं काय करायचं? पहिल्या जेव्हा इथं हात घालू ना, तर पहिला उभा राहणार आहे. हे जागरूक पाहिजेत ना. हा, ते जागरूक करू माऊली. ताल नाही करायचं. मग मला सांगा, तुम्ही सगळ्यांच्या साक्षीने 5 पंच येता का? सगळ्यांना मान्यता घ्या. बाबा आम्ही 5 जण जे काय बोलतो तुम्हाला मान्य होईल का? विचारा. एक उभं राहा ना कोणतरी, बिंदास बोला.
मोकळं करून पाहिजे का नको? झाड माझं मोकळं करून पाहिजे. करते उलगाडा. तू उलगाडा करते का? नाही तर आलेस ना तू उलगाडा करते का? कारण याच्यामध्ये काय माहिती का, या 7 यात्रा आहेत, या पण हिच्या अंगात येतील, कोणत्याही रूपात पण येतील, ही पण येईल ती पण येईल. बरोबर आहे. विचारा, आम्ही 5 पंच बसलो या तिवारे परिवार, तिवरे परिवारा करून आपल्या देवळाचं 70-80 वर्षापासून आहे. आपल्याला कोणाला काय माहित नव्हतं, पण ते बसलं होतं तिथं. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही याला मानपान द्याल ते तोंड घालत असेल का नसेल? ते पण उपाशी एवढ्या वर्ष असेल. मग मी वारी थांबवायचं कारण एकच होतं, मला देव यायच्या आधी बाकी काय येते ते मला बघायचं होतं. म्हणून मी बोलो बाहेरच्यानं पण येऊ दे, मला त्यांच्याकडून उलगाडा करायचा होता. कारण भरपूर गोंधळ बघितलं, बाहेरच्या वाऱ्या जाम ताल करते त्यात. दुसरं ते बाबा पण निघून गेले, त्यांना काय माहित नाही काय आला काय नाही. तिवरे परिवारचा असून मी काही बोललो नाही. देव तुमचं देव आहे. म्हणून आता 5 पंचांनी सांगा देतो करून. तू देते का उलगाडा करून? मग आता आनंदाने शांत बसते. मी देतो उलगाडा. नाही तर तू सांग हे कोणतं रूप आहे, सांग तुझं हे कोणतं रूप आहे तुझं? मग आता स्थानावर जायचं. दे भंडारा घे भंडारा. तुझ्या घरादाराला सुशांती पाहिजे का नको? मग आनंदाने भंडारा होतो जागेवर झाले तर तू नाही तर मी, कोणतं दोघांपैकी एक सांभाळायचं. कोण सांभाळताय? तू सांभाळते का मी सांभाळू? हे पेटारा तू सांभाळते का मी सांभाळू? याचं तू सांभाळते का मी सांभाळू? बोल. मी सांभाळू? हा तू सांभाळशील? मग एक कुलाला देऊ. हा मग आपण चल जागे, आपण कुलाला देऊ. आपण दोघांनी सांभाळायचं. बरोबर आहे तिथं. तू पण नको ना मी पण नको. कोण बोलली? या कुलाला देऊ दे. मग आता स्थानावर जायचं. तुझं सगळं मान पण आरती ओटी सगळं दिलं जाईल. चल स्थानावर. भंडारा होते ना स्थानावर जा मोकल्या मनाने एकदम. चला स्थानावर. याच्या आधी तिला भरलेले ठेवले का? गावदेवीला कधी न तिला कानातलं कधी दिलाय? मग तुमचं ऐकल का ती? तिने माझं ऐकलं. येड्या भक्तीने मी तिला विचार आई जे का असेल गोंधळामध्ये जागृत जर उलगडा करून दिला तर तुला माझ्याकडून हा शृंगार देईल. कोणाला पोरानं बोललो होतं त्याला जायचे आपल्याला बोलले होते, पण त्यांना परत थांबवलं ना मी. हा त्याचं कारण आहे कारण हा उलगडा आपल्याला करायचा होता. आता अजून त्याची भूतं कुठे आहेत? जागेवरच का? जायचं का जागेवर तिकडं शोधित जायचं? काय करायचं? जायचं का? सगळे नाही जायचं, 4 ते 5 जण जायचं. जायचं माऊली देणार शोधून. हा देणार का शोधून? मग तू इथं शोधते ना, इथं नाही. ते पुढे गेले 5 जण. या परत आता हे घेऊन जा तिथं. दादा कुठे ते? तुम्हीच जा सोबत यांच्या. या आता मला हे द्यायचं होतं, आता वेळ आली द्यायची. द्या हरणाई वेणी. हा देऊ ना तिला. हार घ्या वेणी घ्या. पहिले तिला शांत करू आपण. माचीच घ्या, अगरबत्ती घ्या. सांडे महाराज जायचं. पुढे झाडाचं मर झाले, पुढे झाडाचं मर झाले, पुढे झाडाचे मर झाले बराबरा, पुढे झाडाचे मर झाले बराबरा, पुढे झाडाचं 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 मर झाले बराबरा. दुश्मनाला म्हणले पुढे
जायचंय खाली ते जा ना 5 येऊ दे इकडे शांत बसा. येऊ दे खाली बसा खाली बसा. थांबा आवाज कमी करा. खाली बसा शांत बसा. खालच्या मंडळी खाली बसून शांतपणे बसा. गोंधळ गडबड बघा. खाली बसा शांतपणे. बाकीची कुठे आहेत? बाकीची कुठे आहेत? कुठे दाखव ना का? जागा दाखवा. दाखवा मला जागा दाखवा. बाकीची कुठे आहेत? चला जागा. चल पुढे जागा. चला. चल पुढे. देशील का माझा घेऊ शांत एकदम सांगते मी बघ तुझी गाव शिवाराची पांढरी बसली जागेच्या उजव्या अंगाला बघ तुझ्या उजव्या अंगाला स्वतः जागेवर जायचं देवगावलाख अजून एक देवगावलाख घे रे माझी मरी आई आली ग. माझी मरी आई वाड्याला आली ग. माझी मरी आई आली ग. आली माझी मरी आई आली ग. माझी मरी आई आली ग. माझी मरी आई वाड्याला आली ग. माझी मरी आई आली ग. माझी मरी आई आली ग. बाग झाड बरोबर सांगते
मी सांगते थांब रे. देते ओळख मी. थांबा 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 ए! ओळख देतो तुला. शांत बस. मी ओळख देते. घे गाव शिवारायचा मुंजा घे रे. शिवाला बसला माझा पुंज देवाला, पिपळाखाली सोरा झाला पुंज बाबाला. विचाराला निघाला माझा पुंज पाच जण 5 जण. पहिले बसून ये. पहिले बसून ये का शेतामध्ये भेटलेला हा? काय ते देवावरच बसवलंय ना तुम्ही. शेतामध्ये ठेवला होता. शेताच्या देवाचा ठेवला होता. देवावर माहिती इथं ठेवलेलं नाही आम्ही. फक्त आपल्या तिथं मंदिर आहे ना खालचा. दयाला गयाला माझा पुंज बाबाला. गावाचा गाव पण गाव पंढरीच्या सोबतीला कोण बसलाय रे. गाव पांडीच्या सोबतीला गाव पांडीच्या सोबतीला गावदेव बसलाय का रे. बसलाय सावली कसली आहे त्याला. लिंबाची सावली होती पहिले. आहे का रे. बाजूला कोण बसलाय रे. बाहेर देवी आहेत त्या. गावदेवाच्या उजव्या अंगाला कोण बसलाय. उंडोबा ना. उंडोबा आहे ना. आणि डाव्या अंगाला कोण आहे रे. कसली सावली आहे. डाव्या वेळेला कोणती सावली आहे. गावदेवीच्या बाजूला. अरे गावदेवाच्या उजव्या अंगाला तो बसलाय. डाव्या अंगाला कसली सावली आहे. बसली नाही बोलतात ते. कोणती सावली आहे? पहिले होती हे होता काय जांभूळ होती. कलम आहे कलम. आता पिंपळाचं झाड आहे. विहिरीच्या बाजूला आहे. हा बस नव्हता का. आहे का तिथं. तिथं असेल ती मग. तिथंच असेल ती. तुमची आहे का. याचं काय करायचं. आई बोलते याचं काय करायचं. सांगते जसं ते बसलं तस तुझ्या देवारी हा बसलाय का रे. विचार कोणतं रूप आहे. कुठलं रूप आहे. कुठले तुम्हीच सांगा. मुंजा रूपानी देवारी स्थान. सांगा त्याची ओळख देईल याची
हे रोला बघ तुला जुई याच सैन्य सोबती लावाय ना देऊ करे सांगू करा जागा जागेची ओळख देते जाऊन त्या जागेला जाशील का रे बेटीला सोबतीला बसलेलं बघ तुझ्या गाव पांढरीच्या उजव्या अंगाला 10 पावलावर मातीच्या ढिगाऱ्याच्या खालीच हे सर्व सैन्य बसलं आहे रे जाशील का रे तिथं आम्हाला आरतीचा मान दे मग तुम्हाला उलगडा दे पाच वर्षी पाच चला माग चला कोण आले हा ना ओळख आलेत ना आता हा यांच्या घरातला कमी वयात कोण वारलाय का पण कमी वयात कोण वारलाय का कोण यांच्या घरचा इकडे या इकडे कमी वयात कोण वारलाय का कोण एकदम कमी वय होतं का 50च्या 40च्या आत का इथून द्या गाणे कंड होतं का ना याचा झेंडा गेले या राजावाली गावार दांडा 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 या राजावाली गावार दांडा या राजावाली आनंदाने का भंडारा देताना दोन्ही आई टाक उचलून दिले मी नंतर सांगतो काय ते ना मग आपण परत खंडोबाची हे झाड केलं या झाडावर वडील आहेत का आहेत का
एकदम आनंदाने. कोणतं रूप आहे तुमचं? हा देव फोटो काढा. देव कोणतं रूप आहे? माटण मल्हारी गाणी घ्या. ते गाणं त्या फोटो काढा. फोटो काढ नाव टाका. आनंदाने मानपान देऊ तुझा. हा ती कवड्याची माल घ्या. फोटो कोणी काढले? नाव टाका का त्यांचं? फोटो ज्याने उचलले त्यांच्या नावाखाली मग आपण सगळ्यांना दाखवते. चालते नको. हा घाल. आनंदाने आले तसं आनंद स्थानावर जाणार का आता? देव आम्ही तुमचं मानपण काय असेल ते दे बंडाला. चल घ्या स्थानावर चला आनंदाने. माऊली तुम्ही कोण आल्यात? हा आनंदाने आलेत का? या देवारी तुम्ही बसल्यात का? हा बसल्यात का देवारी? दाखवाल का आम्हाला? हा घ्या जीवदानीचं. हिरार गावाची ग तुंगार नदी, हिरार गावाची ग तुंगार नदी, आणि जीवदानी माता माझी गुलाल दे, 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 जीवदानी माता माझी गुलाल दे. दाखवा कुठे बसल्यात? कोणत्या कडे आहेत का देवारी तुम्ही? हा बघा देवारी कुठे आहेत का तुम्ही? पण सांगा. तर घ्या आनंदाने मानपण घ्या आणि स्थानावर चला. बसल्यात का देवारी तुम्ही? दाखवा कुठे. हे भंडारा घ्या देवाला. कुठे बसले दाखवा आम्हाला. कुठे बसल्यात? कोणत्या रूपाचे आहेत तुम्ही? हा कोणत्या रूपाचे आहेत? कोणत्या रूपाचे आहेत? नाही ना? कोण आले? देव कोण आले? कोण आले? आनंदाने आलेत का? आनंद आहे तुम्हाला? तुमचं मानपान तुम्हाला भेटतोय का? पहिले त्यांची ओळख घ्या. तुम्ही कोण आले ते सांगा, मग त्या नाव घेऊन या. तुम्ही कोण आले ते सांगा आम्हाला. चला या इकडं. घ्या इकडे त्यांना घ्या. कोण आहे सांगा आम्हाला. मला जर बाजूला पाहा तुम्ही. तुम्ही का म्हणते तिथे जाता? चला या इकडं. तुम्ही कोण आलेत पहिले तुमची ओळख द्या. कोण आहेत? तुमची ओळख द्या पहिले. कोण आलेत? कोण आहेत तुम्ही? हा कोण आहेत? पहिले तुमची ओळख द्या, मग त्यांना उठवत जा. कोण आहे तुम्ही? हा काय रूप आहे तुमचं? घ्या. हडवऱ्यात केला वाग्याला
शिवार खुलं करून देशील का? कर खुलं. चला मैदान सोडाव साईडला व्हा. चल ये चल खुल्ला करून दे मैदान पूर्ण. चल घे वागवा. शिवराजा राजा शिवराज मोकळं करून दे. चल घ्याव गाणे. अरे फेरीला निघाला वागोबा फेरीला निघाला फेरीला वागोबा फेरीला निघाला फेरीला चालला वागोबा फेरीला चालला फेरीला चालला वागोबा फेरीला चालला रानात याना जंगल झाडीत जंगल रानात याना जंगल झाडीत जंगल रानात याना जंगल झाडीत जंगल रानात या जंगल झाडीत सारा शिवराजा राजा शिवराजा राजा शोध कुठे बसले? वाघोबा आहे ना तू? कुठे बसले बघ तुझी खाली बस आहे का सोबतीला तुझ्या? बघ शोध कुठे आहे बघ. शोध कुठे आहे का? सोबतीला आहे मग कुठे? चल ये जागेवर ये. चल यांचं खर्च कोण आहे? तुमचं आहे का? तुमचं चेरोबाचं स्थान आहे का शेतावर? चेरोबाचं स्थान आहे. चेरोबाच्या कांड्यात आलाय तो. सध्या जोपर्यंत याचं काय करत नाही ना तुमच्या वाऱ्यात ताकद नाही भेटणार पाहिजे तशी. नुसतं येत जातील येत जातील येत जातील ताकद नाही भेटणार. पहिले ह्या गोष्टी पहिले क्लिअर करू आपण म्हणजे जास्त झाडाला आपल्याला त्रास नाही द्यायचा. हे पण पहिल्यांदा आलंय का? हे कोणाच आहे? यांचा मुलगा आहे. तुमचा? हा पण तुमचाच का? शुभमंगल श्री गणनायक गजमुखा भोरेश्वर आता कशाला
देवाच्या पायऱ्या उतरून या या. विठोबाच्या पायऱ्या उतरून या या. चला आता देवाचे लग्न लागले सगळ्यांनी यथाशक्ती आहेर करायचं देवाच्या लग्नाला आहेर करा पहिला तुमचा आहेर देवाचा लागला तुमचा नाही